नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, खताळ सरांच्या ऑफिशियल युट्यूब चॅनल मध्ये महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांचं आणि पालकांचं स्वागत आहे. चला, नवीन विषय, नवीन कन्सेप्ट आणि खताळ सर हे जे सूत्र आहेत, तर त्या सूत्रानुसार महाराष्ट्रात सध्याला असणारं पावसाचं प्रमाण आणि त्याच्यानुसार पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी घ्यावयाची काळजी. तर जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये की आता पालकांनी आणि विद्यार्थ्यांनी काय केलं पाहिजे. आगामी 1-2 महिन्यामध्ये त्यांची जी रूपरेषा आहे, त्यांचा जो रोड मॅप आहे, हा कशा पद्धतीने असावा. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की काय केलं पाहिजे आणि कशा पद्धतीने आपण विद्यार्थ्यांची काळजी केली पाहिजे, विद्यार्थ्यांनी काय ऍक्टिव्हिटी राबवली पाहिजे आणि पालकांनी त्यासाठी काय केलं पाहिजे. तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे आरोग्य व स्वच्छता. आता तुम्ही आरोग्य आणि स्वच्छतामध्ये जर पाहिलं, कपडे असतील बघा, कोरडे कपडे पावसाळ्यामध्ये बघा, पावसात भिजल्यास कपडे त्वरित बदला. शाळेच्या बॅगेत नेहमी एक अतिरिक्त रुमाल किंवा छोटा टॉवेल असणं गरजेचं आहे, जे की पालकांच्या लक्षात येत नाही, विद्यार्थी सुद्धा ते घेऊन जात नाही. पायांची काळजी जर म्हणलं तर घरी आल्यावर पाय स्वच्छ धुवा. बूट पूर्णपणे वाळून त्या ठिकाणी ओले मोजे असतील ते कुठेतरी वॉशिंगसाठी टाकून द्या. सुरक्षित आहार असेल फक्त उकळून, त्या ठिकाणी थंड पाणी असेल, बाहेरचं खाण्यासाठी थोडंसं टाळा. पावसाळी साधने जर पाहिलं तर शक्यतो मजबूत छत्री, रेनकोट, जे काही बॅग असेल ही सुद्धा विद्यार्थ्यांपर्यंत त्या ठिकाणी प्रॉपर गेली पाहिजे. विजांचा धोका, शक्यतो वीज चमकली एखाद्या झाडाखाली, विद्युत खांबाजवळ किंवा मोकळ्या मैदानात थांबू नका. सुरक्षित इमारत जी असेल त्या इमारतीच्या जवळ जाऊन थांबा. वीज कोसळण्याची खूप धोका त्या ठिकाणी असू शकतो, दुर्घटना होऊ शकते. त्यामुळे हे तुम्ही पाल्याला सांगणं, विद्यार्थ्यांना सांगणं खूप गरजेचं आहे. आपण सांगत नाही, आपण डायरेक्ट म्हणतो जा शाळेत. अरे शाळेत जा काय, विद्यार्थ्याकडे रुमाल आहे का, विद्यार्थ्याकडे रेनकोट आहे का, छत्री आहे का, हे काळजी घेणं खूप गरजेचं आहे. साचलेलं पाणी असेल, चिखल असेल, त्याच्यामध्ये खेळू नका. एखादा संसर्गजन्य रोग जो आहे तो विद्यार्थ्यांना होऊ शकतो. प्राण्यांना सुद्धा त्या ठिकाणी धोका आहे. नियोजन जर तुम्ही पाहिलं बघा, शाळा क्लास शक्यतो बघा, अभ्यासातील सातत्य कसं असावं. पावसाळ्यामुळे शाळा किंवा क्लासला उशीर झाला तर रोजच्या अभ्यासक्रमामधलं वेळापत्रक हे बिघडू शकतं. वेळेचा सदुपयोग, आपल्या रोजचा जो गृहपाठ आहे तो वेळेवर त्या ठिकाणी पूर्ण करा आणि लक्ष केंद्रित करा. पावसाळ्यामुळे घरात अडकून पडल्यास मोबाईल किंवा मोबाईलवर वेळ वाया न घालता अभ्यासावरती केंद्रित असणं हे खूप गरजेचं आहे. आपण काय करतो, पाऊस आहे, घरी बसलेलो आहे, मोबाईल घेऊन बसता, विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान त्या ठिकाणी होऊ शकतं. बर, पालकांसाठी मार्गदर्शक तत्वे काय आहेत बघा. वेळेचं नियोजन आणि समन्वय करणं खूप गरजेचं आहे. पूर्वतयारी आणि पोषण, जसं की मी आत्ताच सांगितलं की रुमाल असेल, छत्री असेल, रोगप्रतिकारक शक्तीसाठी त्या ठिकाणी पोषक आहार असेल, गरम दूध असेल, नाश्ता असेल, हे विद्यार्थ्यांना मिळणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे. दक्षता जर तुम्ही पाहिलं, मग सर्दी, ताप, खोकला यासारखे संसर्गजन्य आजार या पावसाळ्याच्या सीझन मध्ये विद्यार्थ्यांना होऊ शकतात. त्याच्यासाठी काळजी घेणं खूप गरजेचं आहे. सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे रस्ता ओलांडताना घाई न करणे. पाण्यात जर समजा नाल्यामध्ये, ओढ्यामध्ये जर पाणी आलेलं असेल तर त्याच्यापासून सुरक्षित राहणं. काय असतं, माणूस नंतर सतर्क होतो, एखादी दुर्घटना झाल्यावर सतर्क होतो, अगोदर सतर्क होणे खूप गरजेचं आहे. त्याच्यासाठी तुम्ही शाळेत सेफ जा, व्यवस्थित मटेरियल्स जवळ ठेवा आणि सातत्यपूर्ण त्या ठिकाणी स्वतःची काळजी घेऊन, रस्ता ओलांडताना असेल, चिखलामध्ये असेल, पाण्यामध्ये असेल, विजेचा धोका आहे, या सगळ्यांसाठी विद्यार्थी, पालक आणि शिक्षक, शाळा सुद्धा त्या पद्धतीने सोडली जाते. हे जे काही त्रिकूट आहे, या त्रिकुटामध्ये आपण सतर्क राहणं, सजग राहणं आणि तुमच्याबरोबर खताळ सरांचं जे काही कनेक्टिव्हिटी आहे आपल्या चॅनल मार्फत सतत असणार आहे. व्हिडिओ कसा वाटला, शॉर्ट आहे बरोबर. खताळ सरांचा एकच उद्देश आहे, आपले क्लासेस आहेत आणि क्लासेसच्या मार्फत, शाळेच्या मार्फत आणि युट्यूबच्या मार्फत विद्यार्थ्यांना फक्त एकच आहे की सतर्क राहा, कनेक्टेड राहा. आपलं चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा, ला विसरू नका. ठीक आहे, तर थांबूया आपण.